प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण. तो प्रवास कसा होता? पहिल्यांदा ते गाणं तुझ्याकडे कसं आलं? खरं तर सगळं मला मिळालं. मला पहिलं जेव्हा मिळालं की याच्या अशोक पत्कींनी आपल्या आवाजाला अप्रूव्ह करणं आणि ह्या अशा सुंदर कलाकृतीशी आपण जोडलं जाणं, मला वाटलं होतं की इथेच. गाणं तुझ्या आयुष्यात कुठून आलं? सुरुवात कशी झाली? कीबोर्डला एवढं वाजवलं की ते छोट्या त्याच्यावरच्या कीज पण निघाल्या. तू पार्श्वगायनाला सुरुवात कधी केलीस? आय हॅव नेव्हर हॅड अ गॉडफादर इन दिस एंटायर इंडस्ट्री. त्याने खूप शेप केलं की आता तुला स्वतः तू नाही आहेस, तू आता ती नायिका आहेस आणि तुला आता ते नायिकेचे भाव वेगवेगळे व्यक्त करायचे आहेत. आपण रिक्रिएट करतो जे आधीच्या चित्रपटांतलं देखील आहे आणि ते आहे भरजरी ग पितांबर. अगदीच ते सगळ्यांच्या लूपवर आहे आणि एवढं प्रेम मिळालं त्या कलाकृतीला. त्यावेळी नेमक्या काय भावना होत्या? युट्यूबवरच्या कमेंट्स वाचत गेले, बघत गेले आणि मला असं झालं की कसं कारण की मला कळलं नाही माझ्या डोळ्यांमध्ये एवढं पाणी का आलं आणि का आलं हे कळलं नसणं आणि आपल्याला आपण ते दुसऱ्याला ती फिलिंग देऊ शकलो. आणि त्यामुळे मी त्या गोष्टीला म्हणेन की खरंच एक जादू बनली. टू बी ऑनेस्ट, मला अजूनही लोक भेटतात आणि त्यांना 2 मिनिटांनी कळतं की अच्छा आम्ही जे गाणं ऐकतो ते तुझं गाणं आहे. तेच तुझं गाणं आहे. जेव्हा नाव अनाऊन्स झालं सभागृहामध्ये तेव्हा तुझं कसा होता? म्हणजे काय वाटलं ते? तो क्षण कसा होता? असेच बसलो होतो आणि दरवाजा उघडून असे रेहमान सर आले आणि मला असं होत होतं की माझं हृदय असं 200 BPM गडगड करत आहे, कारण की अब के सावन ऐसे बरसे बह जाए रंग मेरे चुनर से भीगे तन मन जिया न तरसे जम के परसों जरा. सपोर्ट सिस्टीम किती काम करते या सगळ्या गोष्टी करताना? पण ह्या सगळ्या तेवढ्या स्ट्रॉंगली माझ्या पाठीशी आहेत म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी. तुझ्या गाण्यावर कुणाचा प्रभाव आहे किंवा कुणाचं गाणं खुणावतं तुला? सिंधडीदार सेवणदास की शहबाज कलंदर